गोर गरिबांचे कैवारी अप्रतिम अभंग रचना विठ्ठलाचे लाडके संत म्हणजेच संत तुकाराम महाराज होय. अशा या थोर संताचा शेवट कसा झाला, एक बहुजन इतिहासकार आणि दुसरे वारकरी इतिहासकार होय. बहुजन इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की या थोर संतांचा ब्राह्मणांनी खून केला आहे. हा विषय खरे तर वादाचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार केला असता छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची पुणे परिसरात सन 1649 साली भेट झाल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे. सन 1632 साली संत तुकारामांचे इंद्राईमध्ये अभंग बुडवण्यात आले. त्यावेळी सुद्धा देहूतील ब्राह्मणांनी त्यावेळी सत्ता असलेली मुघल यांच्याकडे लेखी तक्रार केली होती की तुकाराम हा लोकांना वेडेवाकडे काहीही सांगत असतो. अशा स्वरूपाची तक्रार मुघलांकडे केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 25 एप्रिल 1645 साली स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वर गडावरती घेतली. त्यानंतर लगेचच तोरणा, राजगड, सिंहगड इत्यादी किल्ले घेऊन सन 1648 साली स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्याच्या परिसरात झाली. तदनंतर पुरंदरही स्वराज्यात आला. त्याच दरम्यान 1646 साली रांजाचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर यांनी एका महिलेबरोबर बदअमल केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सत्य, न्याय नीती आणि स्त्रियांचे संरक्षण यावर आधारित स्वराज्य स्थापन केलेले होते. पुणे, मावळ, पुरंदर, राजगड, सिंहगड या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे स्वराज्य होते. म्हणजे संत तुकाराम राहत असलेले ठिकाण हे देहूगाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात होते. वयाच्या 16व्या वर्षी महिलेशी बदअमल केला म्हणून छत्रपती शिवरायांनी पाटलाचे हातपाय तोडून त्याला शिक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांची सत्ता असताना जर संत तुकाराम महाराज गायब झाले असते किंवा त्यांचा खून करण्यात आलेला असता तर छत्रपती शिवरायांनी निश्चितच चौकशी केली असती. संत तुकाराम महाराजांचा खून झाला आहे असे म्हणणे म्हणजे छत्रपती शिवरायांना कमी लेखणे असे होत नाही का? संत तुकाराम महाराज यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे हेच स्पष्ट होत आहे असे माझे मत आहे. माझ्या या मताशी सर्वजण सहमत असतीलच असे नाही. हा एक अभ्यासातून निघालेला निष्कर्ष आहे एवढेच म्हणावे असे वाटते.